झाले झालं आज तुये नागरिक कृती समितीने हॉटेल हॉस्पिटल कृती समितीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन पेडणेतील समस्त पेडणे तालुक्यातील सर्व गावातील जनता आज रस्त्यावर उतरली आहे एक मागणी घेऊन की आम्हाला फुल फ्लेज 100 बेडेड GMC लिंक हॉस्पिटल हवंय आणि ह्या मागणीकडे आम्ही कसलीही तडजोड करणार नाही। 30 तारखेला सरकारने जे काही सांगितलं आहे की आम्ही हॉस्पिटल सुरू करू ते आम्ही त्यांची वाट बघतोय। आमच्या मागणीप्रमाणे जे हॉस्पिटल सुरू होत असेल तर ठीक आहे, नाहीतर आम्ही त्या उद्घाटनाला सुद्धा खर विरोध करू की आम्हाला डोळ्याला पाणी लावायचा प्रयत्न सरकारने करू नये। ही जनता जी आज रस्त्यावर उतरली आहे त्यामधून सरकारने धडा घ्यावा की आम्हाला बोलावण करू नये किंवा आम्हाला फक्त आमचा राग आहे तो शांत करण्यासाठी उगाच काहीतरी आम्ही 30 तारीखला उद्घाटन करतो असं सांगू नये। आम्ही सरकारला या भव्य मोर्चाच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की आता जनता पेडणेतील सर्वसामान्य नागरिक गप्प राहणार नाही। आता ती रस्त्यावर उतरली आहे आणि आपली मागणी पूर्ण करूनच शांत होईल। सर, हा प्रश्न किती दिवसांपासून प्रलंबित आहे आणि विद्यमान सरकारवर तुमचा विश्वास आहे का? गेले 12 वर्षाहून अधिक काळ हा विषय प्रलंबित आहे आणि हा विषय गेले 1.5 वर्षापासून आम्ही हे आंदोलन चालू ठेवलं आहे आणि आता जे सरकारने काय सांगितलं आहे की आम्ही 30 तारीखला उद्घाटन करू आणि आमच्या आमदारांना विद्यमान आमदार सन्माननीय जित आरोलकर सरांना जे बोलायला त्यांनी दिलं नाही, 30 तारीखला आम्ही सुरू करतो म्हणजे झालं ना। हे जे काय काल सांगितलंय फ्लोअरवर त्याचं आम्हाला खूप वाईट वाटलंय की आमचे प्रतिनिधी म्हणून ते बोलत असताना त्यांना बोलू सुद्धा दिलं नाही, हे योग्य झालं नाही आणि आम्हाला वाटत नाही ती विद्यमान परिस्थिती पाहता आम्ही जी मागणी करत आहोत त्या मागणीनुसार 30 तारीखला उद्घाटन होणे शक्य नाही। आयज आमी मांद्र्या तुया हॉस्पिटलान येयल्ले आसा मशाल यात्रेक। खरेंच आयज ह्या पेडणेकारांक वालोर ही जी मशाल यात्रा काडल्या तेंच्यांनी जो लोकांचो जो प्रतिसाद आसा हांगासर खरेंच वालोर आनी ते जिखले ते ह्या आयज BJPक कसलोच हे ना की आयज हे हॉस्पिटल जे प्रायवेट करूंक सोदता हे कशेंच जावंक दिवचे ना अशें। आनी हें हांव सांगता पेडणेच्या जनताक, तुमी ती जिखले। आयज तुमी जे क्रावड दाखयला, तुमी जी मशाल यात्रा केल्या, तुमी जिखले। आनी हांव आनी एक सांगूंक सोदता लोकांक की हे BJP हांगा जिखल्या तरी हे BJP लोकांक रस्त्यार हाडटा। आयज सकाळीं तुमी पळयले चिंबेलचे लोक रस्त्यार येयले, आयज हे पेडण्याचे लोक रस्त्यार येयले त्यांच्या हक्का खातीर। हे जिखोन सुद्धा BJP तांकां भंय ना, कोणाचोच भंय ना। कित्याक की हांव सांगूंक सोदता लोकांक की हो जो BJP सरकार आहा इज रूल्ड बाय रॉबीज, नॉट द MLAs। हे जे लँड माफियाज आहा, जे रियल इस्टेट लॉबी आहा, जे प्रायवेट हॉस्पिटल्स जे हे दिवंक सोदता, हे गव्हर्मेंट हॉस्पिटल इतके वर्सां हे बांदून रेडी जावन बंद पडला। हे गव्हर्मेंट हॉस्पिटल जे प्रायवेट हॉस्पिटलाक दिवंक सोदता ही प्रायवेट हॉस्पिटलाची लॉबी आसा। दीस पीपल पे ह्यूज donation to these political parties during election. This is the reason they don't want to listen to people. They only want their votes and to win and be in power. हांव सांगूंक सोदता आयज ह्या BJPक घरा धाडपाचो वेळ येयल्लो आसा। कित्याक कोणा कडेन कितकोय पयसो आसूं आनी कितकोय गरीब आसूं आनी कितकोय पयशाकार आसूं, आमची भुरगीं फुडें सेफ आसची ना। हें हांव एकूच सांगूंक सोदता, आवर किड्स वोंट बी सेफ इन आवर ओन गोवा। थँक्यू। विषय म्हटल्यार असा, गेली 10 वर्सां जाली GMC लिंक हॉस्पिटल जे तुयेन उबारला ते अशेंच पडला आणि आम्ही सरकाराकडे परत विनवणी करता की सरकारान हे चालू करचे दिवचे म्हणून। तुये कृती समितीन गेले 5 दीस जाले हंगर स्ट्रायक केलो आणि तेजेर अशी दुखद गजाल जाली, एकूय राजकीय पक्षातले कोणूच संबंधित लोकांनी येवन त्यांची विचारपूस करूंक ना। तेजेर अशें आमी ठरयले की ही मशाल यात्रा काढून सरकाराक दाखोवन दिवचे की आम्ही पेडणेकार ठाम आसा ह्या गजालीचेर की GMC लिंक हॉस्पिटल आमकां तेंच्यांनी प्रोवायड करून दिवचे। ही इमारत उबी असताना सुद्धा ते चालू करिना म्हणून हो निषेध आसा। आमचे फक्त मागणे आसा सरकाराकडे ते बेगिनातले बेगिना तेंच्यांनी हे चालू करून दिवचे म्हणून। 30 तारखेक असं विधानसभेन तेंच्यांनी सांगले की हॉस्पिटल चालू करतले म्हणून। खंयच्या कंडिशनांचेर ते हॉस्पिटल चालू करतले अशें म्हणटा, जेन्ना थंय स्टाफ ना, मशिनरी अवेलेबल ना, कांयच तेजी प्रक्रिया ना, तरी सुद्धा ते चालू करतले म्हणटा।
ही आमची पेडणेकरांची लागलेली थट्टा, ते अक्षरशः आमची थट्टा वाटता. हे पेडणेकार ते जागे जावन दाखयतले की आमकां अभिमान आसा की तुयन हॉस्पिटल आसा आणि ते जीएमसी लिंक जातले म्हणून. तशेंच हे स्वाभिमानी पेडणेकार सीएमाक दाखोवन दितले की ही मशाल यात्रा फक्त सादी मशाल यात्रा ना, वेळ पडल्यार ही मशाल यात्रा विधानसभेत सुद्धा व्हरपाची ताकद ह्या पेडणेकारांक आसा. आणि पेडणेकारांक अशें गृहीत धरून तेंच्यांनी आपल्याक जाय ती मनमानी करची न्हू. ज्या लोकांची खरेंच गरज आसा हे जीएमसी हॉस्पिटल जावचे, स्वास्थ्य सेवा प्राथमीक दिवची आमकां म्हणून मागणी करता आमी. हे बेकार प्रोजेक्ट काडटात जे लोकांक नाका पण थंय व्हरून ठोपतात आणि सगळ्या जाणट्यांक नेणट्यांक भुरग्यांक रस्त्यार हाडटात. हे सरकार आमी एका लागून बसयला की आमी सर्वसामान्य मनशांनी आपल्या हक्का खातीर परत परत रस्त्यार येवपाची गरज कसली आहा आमकां. सरकाराक दिसना ही गजाल की स्वास्थ्य सेवा प्रथम आसा आणि ती दिवची. आमी व्हडले एक्स्ट्रा कांयच मागूंक ना सरकारा कडेन. आमची प्राथमीक गरज मागल्या आणि प्रत्येक वेळा गरज मारपाक तर गोंयकारांक रस्त्यारूच येवचें पडटलें जाल्यार ह्या सरकाराचो आमी पूर्णपण निशेध करता. हे सरकारूय आमकां नाका आणि हे सरकारांतले मंत्रीय आमकां नाका. ठामपणे सांगता, आमदारान सुद्दां हांगासर कोणाचीच विचारपूस करूंक ना. तुवें कृती समितीचे मनीस 5 दीस जाले उपोशणाक बसले, त्याची एकल्याची विचारपूस करूंक ना. आणि आयज खास करून तेंच्यांनी मांद्र्यान महिलांक खातीर हळदी कुंकू दवरला. ही परत एकदा थट्टा आमची सगळ्या पेडणेकारांची. विषय इतलो गंभीर असताना खंय गेले आमचे आमदार खंबीर. ही टॅगलायन आशिल्ली. रायना ग्राउंडाचेर एक कार्यक्रम आशिल्लो, तो बंद पडल्या उपरांत एक टॅगलायन येयली, जंय विशय गंभीर खंय थंय आमचे आमदार खंबीर. हो तुया हॉस्पिटलाचो विशय गंभीर ना, सांगचे आमदारांनी येवपाचें, सांगचे लोकांक, तुयातल्या लोकांक, आख्ख्या पेडण्यातल्या लोकांक सांगचे की जर हो विशय गंभीर ना हो विषय, इतलो गंभीर विशयाचो जर ते खंबीरपणे कांयच निर्णय घेवंक शकना आणि पेडणेकारांक तर न्याय दिवंक शकना जाल्यार हिंच्यांनी आपापल्या पदाचो राजीनामा दिवचो. आज जाहीर सांगता तेंच्यांनी राजीनामा दिवचो जर तेंकां आमची प्राथमीक गरज आमकां दिवपाक तेंकां जमना जाल्यार. देव बरें करूं.